पहिलं वैयक्तिक पहिलं षटक असेल गोलंदाज राहुल नियम सांगा आम्हाला टी शर्टचा काय दिला ओके समोरच्या संघाला मान्य आहे ना ओके थँक्यू संघाला सांगून घ्या यावेळेला ठीक आहे नेक्स्ट टाइम नाही चालणार म्हणून बॉलर नेम साईराज क्रिकेट संघ साईदाम दत्तसाई कन्स्ट्रक्शन आपला एक्स्ट्रा खेळाडू पाठवायचा आहे समालोचन कक्षामध्ये दोन्ही संघांचे या स्ट्राईक एंड वरती पाहताय आपण मिथून स्ट्राईक एंड वरती आणि नॉन स्ट्राईक एंड वरती आपण पाहताय तो केतन गोलंदाजी मार्क वरती श्रवण षटक क्रमांक पहिला चेंडू पाहायला मिळतो ह्या सामन्यातील सुंदररित्या खेळून काढला ऑन साइडच्या दिशेने हवेमध्ये चेंडू आणि पहिल्याच चेंडूवरती आक्रमक पवित्रा सादर केलाय मिथुनने आणि 6 धावेने षटकार एक ब्रँडेड षटकार पाहायला मिळाला जसं पहिल्याच चेंडूमध्ये प्रखर सूर्याच्या तेजोमय किरणांच्या पुढे लखलखीत प्रकाश व्हावा आणि सूर्याने सलाम करावा असा एक गगनचुंबी षटकार पाहायला मिळाला मिथुनच्या बॅटमधून 6 धावेने आपल्या संघाचा आणि वैयक्तिक धावीचा खेळीचा श्री गणेशा करतायत मिथुन थोडस विचार करण्यासाठी भाग पडलंय गोलंदाजाला नक्कीच त्याचा पुढच्या चेंडूवरती दबाव कमबॅक करतोय का हे मात्र पाहावं लागणार आहे आपले इरादे स्पष्ट करतोय मिथुन यावेळी आखूड टप्प्याचा वेगवान चेंडू प्रचंड गती पाहायला मिळाली या चेंडूमध्ये आणि एक निर्धाव चेंडूची सांगता झाली चांगली कमबॅक पाहायला मिळालं गोलंदाजाकडून ज्या वेळेला सुदेशजी पहिल्या चेंडूवरती एखाद्या गोलंदाजाला षटकार लागतो नक्कीच पुढच्या चेंडूवरती त्याच्यावरती दबाव नक्कीच असतो परंतु चांगला कमबॅक पाहायला मिळतोय याही वेळेला हलक्या हातून बॅटची इनर एज घेऊन चेंडू जातोय एसटीच्या मागे परंतु एक धाव नक्की पूर्ण करतील चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली या ठिकाणी बागणे प्रतिष्ठानचे सन्माननीय अध्यक्ष आणि त्यांची पूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित आहेत या स्पर्धेसाठी आपण वेळात वेळ करून आलात त्याबद्दल आपलं खूप खूप आम्ही आपले सहर्ष ऋणी आहोत आपण सर्व विनंती करतो की आपण लगेच मांडव कक्षामध्ये दाखल व्हायचंय बागणे प्रतिष्ठानचे सन्माननीय सर्व अध्यक्ष संतोषजी बागणे आणि पूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित आहेत मी आपली विनंती करतो की आपण स्टेजवरती स्थानापन्न व्हायचंय याही वेळेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जाऊन पोहोचतोय सरळ 4 धावेंसाठी एक आक्रमक पवित्र दोन्ही फलंदाजांकडून पाहायला मिळाला षटकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्ड वरती 11 धावा 4 धावेंसाठी चेंडू जाऊन पोहोचलाय चार प्लेयर लावतो आम्ही तुम्ही टाकून घ्या इकडचे चेंडू देतो आम्ही पुन्हा एकदा पुढील चेंडू पाहायला यावेळी आखूड टप्प्याचा गती परिवर्तन पाहायला मिळाले यावेळेला तितक्याच चांगल्यारीत्या खेळून काढले आणि चेंडू जाऊन पोहोचते सरळ 4 धावेंसाठी सलगच्या 2 चेंडूवरती 2 चौकार पाहायला मिळाले वेगाने धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्ड वरती 15 धावा चांगली सुरुवात करून दिली दोन्ही फलंदाजांनी मिथुन आणि एका बाजूला पाहताय आपण केतन सलामीच्या रूपामध्ये आपल्या संघाकडून साईराज क्रिकेट संघ साईदाम या संघाकडून पहिलं षटक प्रगतीपथावर असताना थोडस महागडे षटक म्हणावं लागेल याही वेळेला हवेमध्ये चेंडू आहे पाहूया क्षेत्ररक्षक पोहोचतोय का परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू आणि चेंडू जाऊन पोहोचतोय षटकार एक ब्रँडेड षटकार 6 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचले स्कोर कार्ड वरती 21 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर 21 धावा जोडल्या गेल्या धावफलकावरती चांगली सुरुवात दोन्ही फलंदाजांकडून पाहायला मिळाली यावेळी विचार करावा लागलाय मात्र दत्तसाई कन्स्ट्रक्शन या संघाला कारण की टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं परंतु हे ते क्षेत्ररक्षण स्वीकारल्यानंतर पहिलं षटक थोडंसं महागडं ठरल्यानंतर यावेळेला कोणत्या गोलंदाजाचा वापर करतोय कर्णधार हे मात्र पाहावं लागणार आहे क्रिकेटमध्ये कधीही काही घडू शकतं कोणताही संघ कमबॅक करू शकतो हे मात्र पाहावं लागणार एक क्रिकेट हा एक अनिश्चिततेचा खेळ मानला जातो शेवटच्या चेंडूपर्यंत अनेक सामने आपल्याला रंगताना पाहायला मिळत आहेत आता मात्र षटक क्रमांक 2 आणि दुसऱ्या षटकासाठी पाचारण केलंय गोलंदाज
विजय आलेले आहेत. आपला वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून पहिलं षटक घेऊन आले. संघाकडून दुसरं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आले तो विजय. दुपारच्या सत्रातील कडाक्याचं ऊन आपल्याला ह्या मैदानामध्ये पाहतोय आपण. या दिवा नगरीतून भगवान पाटील क्रीडांगण सप्रा मैदानातून एक चांगलं भव्य दिव्य आयोजन पाहायला मिळतंय. आणि यावेळेला चांगल्यारीत्या खेळून काढले खोलवर टप्प्याचा चेंडू आणि तितकी चांगली पोझिशन मध्ये आले फलंदाज आणि 2 धावा नक्कीच मिळतील दोन्ही फलंदाजांना. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. 2 धावेने धावसंख्या पुढे सरकते. 23 धावा आतापर्यंत बिनबाद 23. चांगली सुरुवात दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. विजय पुढील चेंडू. या वेळेला गती परिवर्तन तेवढासा चांगल्यारीत्या खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक डीप मधून पोहोचतील. 1 धाव पूर्ण करतायत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि यशस्वीरित्या दुसरी धाव पूर्ण केली गेले. पाहूया आणि 22च्या स्वरूपामध्ये नक्कीच धावा मिळतील संघाला. आणि 22च्या स्वरूपामध्ये 4 धावा म्हणजेच या चेंडूवरती आतापर्यंत 6 धावा या संघाला मिळाल्या आहेत. पंचांचा इथे नक्कीच आपल्याला इशारा नक्कीच कळेल. कारण की फलंदाजाच्या पॅड वरती बॉल आदळलाय आणि त्यानंतर सीमारेषा क्रॉस झाली. यावेळेला पंचांचा पाहूया काय निर्णय येतोय. आणि 4 धावा 22च्या स्वरूपामध्ये नक्की 4 धावा मिळत आहेत संघाला आणि पळून काढल्या 2 धावा. अशा पद्धतीने 6 धावा मिळतील या चेंडूवरती. चांगली रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा पाहायला मिळाली दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. विजय यांचा पुढील चेंडू. या वेळेला गती परिवर्तन पाहायला मिळालं आणि पंचांचा इशारा येतो नो बॉल. आणि पुढील चेंडू मात्र फ्री हिट असणार आहे. या वेळेला मात्र पाहायला लागेल फ्रीडच्या संधीचा फायदा उचलतोय का हे मात्र पाहावं लागेल. आतापर्यंत जर संघर्ष जर पाहायला तर बॅट आणि बॉलचा संघर्ष पाहायला तर आतापर्यंत दोन्ही फलंदाज आक्रमक फलंदाजी करत असताना पाहायला मिळाले. नक्कीच याचा सुद्धा फायदा घेण्याचा प्रयत्न नक्कीच असेल फलंदाजाचा. फ्रीडचा चेंडू फुलटॉक चेंडू आणि तेवढ्या एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण करतायत. दुसरी धाव पूर्ण केली गेली आणि 2 धावेने धावसंख्या पुढे सरकते. बिनबाद 32 धावा. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. आतापर्यंत ह्या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या जर पाहायला गेलं तर 67 धावा धावफलकावरती लागलेल्या होत्या. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू क्रिकेटचा ब्रह्मास्त्र ज्या यॉर्कर चेंडूचा वापर अनेक गोलंदाज मोक्याच्या क्षणी करतात त्याच चेंडूचा वापर करतात विजय. या चेंडूचा मात्र कोणत्याच प्रकारचा समाचार घेता आला नाहीये फलंदाजाला. हॅलो नंतरचा होणारा सामना असेल राजवेल रायडर्स कुणबीवाडी वर्सेस बाप्पा 11 क्रोबंद्रे बेचेवाडी. हा सामना 2 षटकांचा असेल. याच्यानंतरचे 2 षटकांचे सामने असतील आणि तिसरी फेरी निर्णय वेळ बघून निर्णय घेतला जाईल. या वेळेला हवेमध्ये चेंडू नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव पूर्ण केली गेली. दुसरी धाव पूर्ण करतायत आणि 2 धावेने 2 समाधान मानतील दोन्ही फलंदाज. राजवेल रायडर्स कुणबीवाडी आणि बाप्पा 11 क्रोबंद्रे बेचेवाडी दोन्ही संघांना पहिला कॉल आणि अंतिम कॉल असेल. लगेचच नाणेफेकीसाठी यायचं प्लीज. आज आपण मात्र ह्या षटकातील शेवटचा चेंडू असेल विजय यांचा. आतापर्यंत धावफलकावरती धावा जोडल्या गेल्या 34 धावा. चांगली सुरुवात म्हणावी. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. एक निर्धाव चेंडूची पंचांकडे थोडीशी अपील मागितली आणि पंचांचा इशारा बाद. पहिला गडी बाद होतोय. खरंच विजयने आपल्या शेवटच्या चेंडूवरती आपल्या संघाला यश प्राप्त करून दिले. येथे मात्र कमबॅक करण्याचा नक्कीच विजयने सुरुवात केली. उर्वरित 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया शेवटचं षटक कोणत्या गोलंदाजाचा वापर करतायत कर्णधार हे मात्र पाहावं लागेल. आतापर्यंत धावफलकावरती धावा पाहिल्यात तर 1 गडी बाद 2 षटकांच्या समाप्तीनंतर 34 धावा लागलेल्या आहेत. चांगली आक्रमक सुरुवात पाहायला मिळाली. 1 डाऊन पोझिशन वरती नवीन फलंदाज आलेत. साईराज क्रिकेट संघ साईधाम या संघाकडून सुनील आलेले आहेत. दुसरं षटक घेऊन येतात. गोलंदाजाचा कोणत्या गोलंदाजाचा वापर करतात हे मात्र पाहावं लागेल.
सिद्धा त्यांचा गोलंदाजीचा वापर करतील. आज खऱ्या अर्थानं दापोली तालुक्यातील उणवरे विभागातील सर्व क्रिकेट खेळाडू या दिवानगरीमध्ये बॅट आणि बॉलच्या साहाय्याने रामकृष्ण हरी नावाच्या मंत्राचा उच्चार करावा आणि यशस्वी नावाच्या पांडुरंगाला प्रसन्न करून घ्यावं. इतकं सुंदर वातावरण या श्री द्वारकामाई चषक 2026च्या या भव्य दिव्य आयोजन सोहळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. शेवटचं षटक 6 चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक आहे. पाहूया 6 चेंडूमध्ये किती धावा जोडल्या जात आहेत हे मात्र पाहावं लागेल. एक हाणामारीचं षटक म्हणून सुदेशजी आपल्याला ह्या शेवटचे 6 चेंडू आपण पाहतोय. क्रिकेटच्या शेवटच्या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रत्येक संघ प्रयत्न करत असतो. नक्कीच नक्कीच, कारण पाहिला गेला तर डीप मध्ये क्षेत्ररक्षक होता, त्या ठिकाणी एक धावा कंप्लीट केली. पाहिलं गेलं तर मंदिराचा जो पाया असतो तो मजबूत करावा लागतो. कुठली बिल्डिंग किंवा कोणते स्ट्रक्चर बनवायचं असेल तर त्याचा पाया मजबूत करावा लागतो. पाहिलं गेलं तर पहिल्या षटकामध्ये सुंदरशी 21 धावांची मजल मारता आली होती. 21 धावांपर्यंत रणनीती आखली होती आणि पुढचं षटक महत्वपूर्ण होतं. तर शेवटचे 6 चेंडू निर्णायक असतील. बरोबर सुरेशजी, यावेळेला परंतु कमबॅक पाहायला मिळतोय गोलंदाजाचा. कारण की सुरुवातीच्या जर 2 षटकामध्ये जर पाहायला मिळाल तर 34 धावा धावफलकावरती लागलेल्या. नक्कीच इथून प्रयत्न करतो प्रत्येक संघ की आपण 50 ही पूर्ण करावी असा नक्कीच प्रयत्न असतो. तो होतोय का हे मात्र पाहावं लागणार. परंतु गोलंदाजी मार्कवरती जो आलेला गोलंदाज आहे चांगला कमबॅक करतोय, आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी करतोय, नियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळते. या वेळेला सुद्धा गती परिवर्तन फॉलो थ्रू मध्ये स्वतः गोलंदाज आणि पाहूया हे ते काय निर्णय येतोय पंचांकडून. चांगली स्वतः गोलंदाजी आणि पंचांचा इशारा येतोय एक आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीमध्ये धावबाद. दुसरा गडी बाद होतोय. याच्या नंतरचा होणारा सामना आहे राजवेल रायडर्स कुणबीवाडी वर्सेस बाप्पा 11 कोळबांद्रे बेजवाडी. नाणेफेकीसाठी दोन्ही कर्णधार आलेत का? नाणेफेकीसाठी चला प्लीज. दोन्ही कर्णधार टॉच बॉक्स मध्ये चला. टॉच बॉक्स वरती चला. टॉच बॉक्स वरती जायचंय. बाप्पा 11 कोळबांद्रे संघ चला लगेच. सन्माननीय महेश बागणे यांना विनंती करतो की आपल्या हस्ते दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्याचा नाणेफेकीचा गोल करायचा आहे. आपण 4थ्या क्रमांकावरती पाहतोय 18 नंबर जर्सी पाहायला. ज्या फलंदाजाने संपूर्ण विश्वाला हादरवून सोडलाय तो म्हणजे भारतीय क्रिकेट संघाचा एक सितारा विराट कोहलीची जर्सी नंबर आपण 18 पाहतोय आणि त्याच 18 नंबरची जर्सी घालून आपण पाहतोय जानू ह्या फलंदाजाला नॉन स्ट्राईक एट वरती आहेत. 4थ्या क्रमांकावरती आपल्या संघाकडून आलेत. ह्या वेळेला बॅटची इनर रीच घेऊन पंचांचा इशारा येतोय. नो बॉलचा इशारा पाहूया. एक गडी एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता. नो बॉलचा इशारा येतोय पंचांचा आणि पुढील चेंडू फ्री हिट असेल. आता झालेल्या नाणेफेकीमध्ये राजवेल रायडर्स नाणेफेक जिंकले आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा माणूस आहे. बाप्पा 11 कोळबांद्रे संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. हा सामना संपताच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी. आखू टप्प्याचा चेंडू हवेमध्ये, चेंडू काहीसा काळ परंतु नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव पूर्ण करतील. एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची बाहेरची कडा घेतली. काही काळ चेंडू हवेमध्ये होता परंतु क्षेत्ररक्षक नसल्यामुळे एक जीवनदान म्हणावं लागेल फलंदाजाला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते 3ऱ्या षटकामध्ये आलेल्या गोलंदाजाकडून. आपल्या संघाला नक्कीच कमबॅक करण्याचा प्रयत्न करून दिलाय आपल्या ह्या गोलंदाजीच्या रूपामध्ये हा गोलंदाज. याही वेळेला आडव्या बॅटने मिड विकेट मधून डीप मधून क्षेत्ररक्षक पोहोचतील. एक धाव पूर्ण करतील. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता. पाहूया रनआउट होण्याची संधी परंतु थ्रो चांगला होता परंतु यष्टीरक्षकांकडून पाहायला मिळते चूक आणि या चुकीचं रूपांतर 2 धावेमध्ये दोन्ही फलंदाजांनी करतायत आणि 2 धावेने धावसंख्या जाऊन पुढे सरकते धावफलकावरती. 41 धावा, 2 गडी बाद 41. चांगली सुरुवात म्हणावी लागेल फलंदाज साईराज क्रिकेट संघ साईधाम या संघाकडून. शेवटचा चेंडू. अहो या शेवटच्या चेंडूवरती काय होतंय काय बिघडतंय हे मात्र हवेमध्ये चेंडू आहे आणि चांगला फटका सजवलाय आणि चेंडू जाऊन पोहोचतोय 1 बाउन्स 4 धावेंसाठी. शेवटच्या चेंडूवरती चौकार वसूल केला फलंदाजाने आणि धावफलकावरती जोडल्या गेल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर
साईराज क्रिकेट संघ साईधाम या संघाची धावसंख्या 45 धावा आणि विजयासाठी 46 धावांचं आव्हान ठेवलंय दत्तसाई कन्स्ट्रक्शन वहाळ या संघासमोर. पाहूया काय घडतंय काय बिघडतंय हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी समालोचन कक्षामध्ये माझे सहकारी समालोचक सुदेशजी शिगवण साहेब यांना विनंती करतोय. धन्यवाद. धन्यवाद सर. चांगली साथ तुमच्या आज आम्हाला लागली. खरोखरच पाहिलं गेलं तर 45 धावांचं लक्ष ठेवलंय, 46 धावांचं लक्ष ठेवलंय सॉरी. दत्तसाई कन्स्ट्रक्शन वहाळ संघाला साईराज क्रिकेट संघ साईधाम क्रिकेट संघाने काही रणनीती असेल पाहूया. 18 चेंडूचं समीकरण, 18 चेंडू आणि 46 धावांचं लक्ष. जे पहिली फेरी क्रॉस करून संघ आलेत, जिंकून आलेत, त्यांना विनंती असेल की दुसरा राऊंड हा 2-2 षटकांचा असेल आणि नंतर तिसरा राऊंड आपण काळ वेळ बघून घेणार आहोत. निर्णय 3 षटकांचा सुद्धा खेळला जाईल. 3 पेक्षा जास्त षटक नसतील, पण आता दुसरा राऊंड फक्त आपण 2-2 षटकांचाच खेळणार आहोत. याची सर्व जिंकून आलेल्या प्लेयर्सने नोंद घ्यायची आहे. पहिला राऊंड जे क्लिअर करून प्लेयर आली आहे, संघ जे दाखल झालेत त्यांना सूचना आहे की याच्यानंतरचा राऊंड 2 षटकांचा असेल आणि तिसरा राऊंड जेव्हा होईल तो आपण वेळ बघून घेणार आहोत. जर का आपल्याकडे वेळ असेल तर 3 षटकांचा असेल किंवा 2 षटकांचा, त्याच्यापेक्षा जास्त षटक नसतील. राजवेल रायडर्स कुणबीवाडी वर्सेस बाप्पा 11 कोळबांद्रे बेजवाडी संघ. या दुसऱ्या फेरीतील पहिली लढत आपण पाहू वाडीटवाडीमध्ये. गाव टू गाव मध्ये काळकाई कृपा वाकोली वर्सेस चंडिकाई 11 खंडोत्री या संघामध्ये लढत होईल. शेवटचे 18 चेंडू आणि 46 धावांचं लक्ष दत्तसाई कन्स्ट्रक्शन वहाळ संघाला. सलामीचे 2 बल्लेबाज पाहूया कोण येत आहे. चला सलामीचे बल्लेबाज पाठवा प्लीज. वहाळ संघ दत्तसाई कन्स्ट्रक्शन वहाळ संघाचे सलामीचे बल्लेबाज चला. या ठिकाणी सत्रक्षण सजवत आहेत साईराज क्रिकेट संघ साई. हॅलो हॅलो. सलामीची जोडी मैदानात. सलामीला श्रीधर आणि अविनाश ही सलामीची जोडी मैदानात दत्तसाई कन्स्ट्रक्शन वहाळ संघाकडून. साईराज क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करताना 45 धावांपर्यंत धावसंख्या 46 धावांचं लक्ष ठेवून कंपल्सरी चेसा 46 धावा कराव्या लागतील. 18 चेंडू आणि 46 धावांचं समीकरण. चला लगेचच सामना चालू करा राहुल, आपली विनंती असेल. सामना सुरुवात करायची आहे. सलामीचे बल्लेबाज आपण पाहतोय. स्ट्राईकला श्रीधर, स्ट्राईकला श्रीधर आणि नॉन स्ट्राईक हॅलो. ही सलामीची जोडी आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर पहिला गोलंदाज जर्सी नंबर 03 भावेश. सामना करेल सिद्धेश भावेशच्या पहिल्या चेंडू पॉवर प्लेचं पहिले षटक हाताळण्यासाठी संघाकडून भावेश.
आपल्या संघाची जबाबदारी स्वतः खांद्यावरती घेऊन सुंदर चेंडू, पहिल्या चेंडू ते मोठा प्रहार केला डीप मध्ये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक खूप लांबून चेंडूवरती आला होता. क्षेत्रात चेंडूचा संपर्क मात्र चांगला होता पण तेवढा चांगला नाही. चेंडू चाललाय 1 बम्स 2 बम्स सीमा रेषे बाहेर येतोय, खणखणीत चौकार डीजे. जोपर्यंत तुमच्यावरती कोणी निंदा करत नाही तोपर्यंत तुमच्यामध्ये बदल घडत नाही. 22 चेंडूवरती चौकार लागवला पहिल्या चेंडूवरती. तर मात्र पुन्हा एकदा बॅट निकाला घेतली क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. आउटफील्ड खूप फास्ट आहे. एकाचं रूपांतर 2 मध्ये केलं. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. अविनाश आणि श्रीधरची ही सलामीची जोडी. पंच सांगतात लेग बायच्या रूपाने 2 धावा आपल्या खात्यात प्राप्त केल्या. एकंदरीत धाव संख्या होत आहे 6 धावा धाव फलकावरती. 22 पुढील चेंडू पुन्हा एकदा श्रीधर साठी. सुंदर चेंडू आता मात्र पाठवला स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. थोडीशी मिसफील्ड झाली. 1 धावा कंप्लीट. पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट. मित्रांनो झेल इम्पॉर्टंट असतात. ज्या वेळी झेल टिपल्या जातात तेव्हा मात्र नवीन बॅट्समन एक बॅट्समनला तंबूचा रस्ता मिळतो. नवीन बॅट्समन क्रीज वरती येतो. पाहिलं गेलं तर जिंकण्याचं चान्स साऊथ आफ्रिकेचा 98% होतं आणि तेव्हा सूर्यकुमारने पकडलेला तो बाउंड्रीवरचा झेल, सीमारेषेवरचा सुंदर असा झेल आणि तो सामना इंडियाने जिंकला होता. 22 पुढील चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा मानस. त्या ठिकाणी आउटफील्ड खूप फास्ट आहे. 1 धावा कंप्लीट केली. पंच राहुल सांगतात पुन्हा एकदा लेग बायच्या रूपाने 1 धावा येते. 1 धावांचं रूपांतर आपल्या खात्यामध्ये करतायत. एकंदरीत धाव संख्या धाव फलकावरती लागल्या 9. 46 धावांचा लक्ष्यांचा पाठलाग करता असताना पॉवर प्लेचं मात्र सुंदर षटक 22 आपण पाहतोय. अविनाश यांच्या बॅट मधून आता मात्र क्षेत्ररक्षकाला बनावं लागेल दर्शक. चेंडू चाललाय 1 बम्स 2 बम्स डीप मध्ये येतोय, खणखणीत चौकार डीजे. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदल करताना आपण पाहतोय. आता मात्र ऑफ साइडला पंच केला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही आहे. चेंडू चाललाय पुन्हा एकदा सीमारेषे बाहेर येतोय, खणखणीत चौकार डीजे.
धाव मात्र नक्कीच आपल्या खात्यामध्ये प्राप्त केली. जिंकायचं असेल तर नक्कीच षटकार चौकारांची आतषबाजी आपल्याला करावी लागेल. असं म्हणतात मित्रांनो, क्रिकेटमध्ये भूतकाळ महत्वाचा नसतो. भूतकाळात तुम्ही केलेली कामगिरी ही सुवर्ण अक्षराने लिहिली जाते. तुमचा वर्तमान काळ महत्वाचा असतो. वर्तमानातील तुमचं फॉर्म याच्यावरती तुमच्या संघाचा जय पराजय अवलंबून असतं. सुंदर चेंडू, यॉर्कर लेवल चेंडूला दिशा दाखवली डीप मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एक धावा कंप्लीट आणि एकाच रूपांतर 2 मध्ये केलं. सुंदर आणि बिटवीन द विकेट सलामीची जोडी मात्र सुंदरशी कामगिरी करते आहे. दोन्ही धावसंख्या मात्र नक्कीच उंचावली धावसंख्या होतीये. 20 फुलटा चेंडू आणि पाहिलं होतं आधीच या चेंडूसाठी तयार होता. डीप मध्ये खणखणीत षटकार. संधी असेल डीजे प्लीज. स्पष्ट केलं तर अविनाश याने, कारण मी आता काही थांबायला आलो नाहीये. पाहिलं गेलं तर 46 धावांचा पाठलाग करताना सुंदरशी रणनीती आतापर्यंत आखली आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा मानस. लेग बायच्या रूपाने एक धावा कंप्लीट. एकंदरीत धाव संख्या होतीये 26. दुसरं षटक प्रगतीवर, धाव संख्या 26. दोन चेंडू शेष आहेत. 26 आताचा पकडून 26. सॉरी 27 झाल्या. 27 धाव फळकावरून धावा लागतात. 27 सुंदर पंच केला ऑफ साइडला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, परंतु काहीच गचाळ क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. एकाच रूपात पुन्हा एकदा 2 मध्ये केलं. मित्रांनो, संधी ही वारंवार येत असते. आलेल्या संधीचं सोनं करा, कारण सूर्योदय आणि संधी याचं सुंदर असं समीकरण आपल्याला माहित असेल. उशिरा जाग येण्यासाठी चुकलेच म्हणून समजायचे. सुंदर संधीचं सोनं करायचं होतं. कारण पाहिलं तर सलामीची जोडी अजूनपर्यंत मैदानात आहे. दुसरं षटक प्रगतीवरती असताना पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता. एक धावा कंप्लीट केली. सुंदर रनिंग बिटवीन विकेट आणि एकाच रूपात 2 मध्ये केलं. 22 एकदा धाव संख्या धाव फळकावरती लागली 30. 7 चेंडू शेष असतील आणि 7 चेंडू बनवायचे आहेत. एकंदरीत धावा 7 चेंडू आणि 15 धावांची गरज. गोलंदाज संघाकडून येतोय. कोण आहे? अजय. 31 धावा जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 15 धावांची गरज.
पहिला चेंडू सुरेख चेंडू ठेवला न समजलेला चेंडू जाऊन विसावला पण पंच सांगतायत वाईड च्या रूपाने अवांतरित असून नक्कीच एक ने भर घालेल. पुन्हा एकदा समीकरण थोडस घडलं तर 6 चेंडू आणि 14 धावांची गरज. आता मात्र सुंदर चेंडू ठेवला न समजलेला चेंडू जाऊन विसावला. पुन्हा एकदा समीकरण बिघडलं. 5 चेंडू आणि 14 धावांची गरज. 38ची पहिल्या आपण पाहतोय. तर पाहिलं होतं चेंडूला दिशा दिली क्षेत्रक्षेत्र त्या ठिकाणी होता जेल निसटला. एकाच रूपात 2 मध्ये होईल का? नाही, एका धावावरती समाप्त लागेल. पुन्हा एकदा झेल निसटला आणि जीवदान मिळतो या ठिकाणी बॅट्समनला. एक धावसंख्या पोहोचते 33 धावा. 4 चेंडू 13 ना. सुंदर चेंडू परंतु काय सगळं 4 क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. चेंडू चाललाय वन बम सीमारेष बार 4 धावांसाठी आणि नो असेल म्हणजे नक्कीच फ्रीड असणार. नो चेंडू आहे नक्कीच फ्रीड असेल की धावा आल्या 5. आता पुन्हा एकदा समीकरण बिघडलं. किती धावा चेंडू 3 झाले ना. 3 चेंडू की धावा 8 ना. 3 चेंडू आणि एकच मिनिट 4 चेंडू बाकी आहेत. आताचा नो आहे ना. पहिला वाईड 2च बॉल झाले. आम्ही तेच म्हणतोय 4 चेंडू शेषात अजून. पुन्हा एकदा पाठवून दिलं सरळ सीमारेष बार येतोय खणखणीत षटकार. करताना कोणत्याही प्रकारची दमछाकणी एक हाती सामना आपल्या बाजूने खेचून आणला. वहाळ संघाने शेवटपर्यंत लढत दिली. तर 3 चेंडू आणि 2 धावांची गरज असताना सलामीचे बल्लेबाज अजूनपर्यंत क्रीजवरती अविनाश आणि श्रीधर यांची अफलातून फलंदाजी आपण पाहतोय. षटकार चौकारांची आतषबाजी. 3 चेंडू आणि 2 धावांची गरज. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदल. चला टाकून घ्या. एवढा वेळ नका घेऊ. चला प्लीज. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळला आणि पाठवून दिलं सरळ सीमारेष बार. येतोय चौकार आणि सामना आपल्या बाजूने जिंकला वहाळ संघाने. अफलातून फलंदाजी. लॉस ऑफ 0 विकेटवरती 46 धावांचा लक्ष्यांचा पाठलाग केला. अफलातून फलंदाजी. चला याच्या नंतरचा होणारा सामना राजवीर रायडर्स